सीईटीचा निकाल लागला, मार्क्स चांगले पडले, यानंतर जे अभ्यास करणारी पोरं होती त्यांनी पेढे वाटले, त्यांच्या पालकांनी आणखी नातेवाईकांना पेढे वाटले. पण मुद्दा असा आहे, राज्यात आत्ता जेव्हा आकडेवारी आपण बघतो तेव्हा असं दिसतं की PCM मध्ये जवळपास 40 आणि 50 अशा ज्या मुलांना मार्क्स आहेत, 40 आणि 50% मेन 12वीच्या परीक्षेमध्ये, अशांना CET मध्ये मात्र त्यांचं जवळपास 98 ते 99 पर्यंत पर्सेंटाईल आलंय आणि 100 पैकी 99 पर्सेंटाईल असलेली 136 मुलं आहेत असं दिसत आहे. ज्या मुलांनी इकडे काहीच अभ्यास नाही केला किंवा त्यांची गुणवत्ता त्या मार्क्सवरून काहीच दिसत नाही असं जेव्हा प्रथम दर्शनी वाटतं, तेव्हा तीच मुलं CETचा विषय येतो त्यावेळी मात्र जवळपास 99 पर्सेंटाईल पर्यंत जात आहेत. आणि यावरून काही प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातला पहिला क्रमांक असा होता प्रश्नाचा की महाराष्ट्राच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारा हा जो CET सेल आहे, हा CET सेल जो दावा करतोय की आमची सिस्टीम हॅक नाही होऊ शकत आहे, त्यात मॅन्युप्युलेशन होऊ शकत नाहीत, आम्ही आउटसोर्स केलेल्या कंपन्या अत्यंत कॉन्फिडेन्शियल हे सगळं कंटेंट ठेवतात, त्याचं काहीच लीक होत नाही आहे आणि एक वॉटर टाईट सिस्टीम आमच्याकडे आहे की याच्यातून तुम्ही काही त्या सिस्टीमसोबत मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करा, ती लॉग आउट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे, असं सगळं असताना सुद्धा CETच्या पेपरची माहिती याच्या आधी कोणाला होती का याबद्दल प्रश्न उपस्थित झाले. जरी CET सेल ते डिनाय करत असला तरी सुद्धा आता गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला साधारण मूल्यांकन कसं केलं जातं, काय नाही या गोष्टी कळलेल्या असतील. आज महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा मला हे दाखवायचं आहे 2021 पासून ते आत्तापर्यंत राज्याच्या CET सेलने आउटसोर्स केलेल्या कंपन्यांचे टेंडर नक्की कसे सेट झाले आणि त्यांची मूल्यांकन कशा पद्धतीने करण्यात आली, या सगळ्याचे डॉक्युमेंट सोबत आणलेत. अशा काही कंपन्या की ज्या कंपन्यामध्ये वरती बिहारमध्ये सुद्धा चौकशी केली जावी अशा प्रकारचे, तिथे ज्या त्यांनी एक्झाम्स कंडक्ट केल्या त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर सुद्धा चौकशी केली जावी अशी एक कंपनी, जी कंपनी तर ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली आहे, त्या कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने गोंजारून वागणूक देण्यात आली आणि ती टेंडर सेट होत असताना त्यामध्ये नक्की कोणकोणत्या पद्धतीने गोष्टी फिरल्या, या सगळ्याचे डॉक्युमेंट्स आता माझ्याकडे आहेत. 30 ते 35 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं धनंजय कुलकर्णी पुण्यामध्ये, त्यांनी याबद्दलचे काही RTI टाकलेले होते, त्यानंतर काही माहिती समोर आलेली आहे आणि मी बऱ्यापैकी गोष्टी ड्राफ्ट आउट करून आणल्या जेणेकरून तुम्हाला हा विषय सविस्तर समजेल. मला महाराष्ट्राला हे दाखवून द्यायचं आहे की खरंच विद्यार्थ्यांच्या आयुष्य आणि करिअर संदर्भातले काही जेव्हा विषय येतात त्यावेळी कशा पद्धतीने सेट केल्या जातात गोष्टी, या सगळ्या तुम्हाला त्या व्हिडिओतून कळतील. नमस्कार, मी ओंकार, तुमच्या सगळ्यांचं या पुणे मेट्रोमध्ये स्वागत. आता साधारण संशय काय समजून घ्या. 3 मुद्द्यांमध्ये आपण हा व्हिडिओ बघू. पहिलं, ह्याच्यावरती क्वेश्चन रेज करता येतील, त्यानंतर त्या प्रश्नांची आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू की का हे असं का झालेलं आहे. आणि तिसरं, मला तुम्हाला दाखवायचं आहे की आत्तापर्यंत किती आणि कसा या सगळ्या कंपन्यांवरती खर्च करण्यात आलेला आहे आणि शेकडो कोटी रुपये या सगळ्यामध्ये याची देवाणघेवाण झाली. आता मूळ मुद्दा काय, ही जी CET सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एक्झाम घेतली जाते त्या जाणारी प्रवेश प्रक्रिया जी आहे, परीक्षा, ती अनेक गैरव्यवहारांमुळे कायम चर्चेत असते. मग त्यामध्ये कोणकोणते मुद्दे, साधारण परीक्षांचं काम हे ठराविक कंपन्यांनाच देणं, वर्षानुवर्ष 2021 पासून आपण बघू. आता मी सगळं काढून आणलंय. परीक्षांचं काम ठराविक कंपन्यांना देणं, खासगी विद्यापीठांचे प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर सरकारी प्रवेश प्रक्रिया सुरू करणं आणि प्रवेश शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट करणं, हे 3 यातले सगळ्यात मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1 असा आहे की मार्चमध्ये 12वीचा निकाल लागतो, त्यानंतर जर नीट सरकारने यंत्रणा राबवली तर ते मे महिन्यापर्यंत CETची एक्झाम कंडक्ट करून जूनमध्ये असेसमेंट करून जून एंडला किंवा जुलै फर्स्ट वीकपर्यंत कॉलेजेस सरकारी सुरू करू शकतात. पण असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की CET सेल जून एंडला जुलै महिन्यात वगैरे सगळे ह्या सगळ्याच्या CETच्या एक्झाम्स कंडक्ट करतं आणि त्याच्यामुळे असं होतं की कॉलेजचं वर्ष सुरू व्हायला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने उजाडतात आणि अकॅडमिक इयर पुढे ढकललं जातं. आता ही जी काय सिच्युएशन आहे ही प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत नसते. प्रायव्हेट कॉलेज आधीच सगळ्या एक्झाम्स उरकून घेतात आणि त्यांच्या लिस्ट जारी करतात. त्याचा फायदा काय होतो, त्याचा फायदा असा होतो की आत्ताच्या घडीला मुलं तर ठीक आहे की जाऊन ॲडमिशन घेतात, पण प्रायव्हेट आणि सरकारी ह्या दोन्ही कॉलेजशी साधारण जर सोबत गोष्टी घडल्या तर मुलांकडे ऑप्शन्स राहतील, त्यांना एक्झॅक्टली पर्याय उपलब्ध राहतील. पण तसं न होता ही जी काय सगळी सिस्टीम आपण डिझाईन केलेली आहे ही खाजगी कॉलेजच्या फायद्यासाठी केलेली आहे का, असा पहिला प्रश्न सगळ्यातून उपस्थित होतो. कारण तसं असेल तर CETने आधीच एक्झाम्स कंडक्ट कराव्यात मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनपासून सगळ्या गोष्टी मार्गी लागू लागतील, पण तसं आत्ता होताना दिसत नाही. मुद्दा क्रमांक 2, ठराविक कंपन्यांना काम द्यायचंय, ते कसं आहे काय हे मी तुम्हाला सांगतोच. मुद्दा क्रमांक 3 यातला असा आहे की एका विद्यार्थ्याकडून CETच्या एंट्रन्ससाठी 1000 ते 1500 रुपये घेतले जातात. तेवढी खरंच
त्याची रिक्वायरमेंट आहे का याबद्दल शंका याच्यावर तयार होते की याच्या आधी जेव्हा रिटेंडरिंग करण्यात आलं होतं तेव्हा पहिलं टेंडर 100 रुपयाला समजा निघालं, ते टेंडर बसलं नाही, दुसरं टेंडर 150 ने काढलं, ते नाही बसलं, तिसरं टेंडर त्याच कंपनी मार्फत तुम्ही 200 रुपयाने काढलं. आता 200 रुपयाला त्या कंपनीला तुम्ही टेंडर दिलं, एक हायपोथेटिकल अमाऊंट सांगतोय, 200 रुपयाला तुम्ही त्या कंपनीला टेंडर दिलं आणि तीच कंपनी आणखी एका कंपनीला सबलेट करते ते 120 आणि 140 रुपयामध्ये. म्हणजे जे काम 100-120 रुपयामध्ये आपण स्वतः करू शकतो त्याच्यासाठी मात्र आउटसोर्स करून टेंडरिंग करून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळी अमाऊंट फुगवली जाते आणि विद्यार्थ्यांकडून पैसे काढायचं काम चालू असतं त्यांचं म्हणणं आहे. आता 2021 पासून आपण पटापट काय ते बघू. बघा 2021 मध्ये ह्या सगळ्या निविदा ज्या होत्या त्याच्यावरती पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि त्यानंतर काय झालं की साधारण टेंडर 2-3 वेळा रिपीट झाल्यानंतर नंतरचं जे अकॅडमिक इयर होतं ते सुरू व्हायला अत्यंत उशीर झाला. आता ठीक आहे की आफ्टर कोविड पिरियड होता त्यामुळे आणखी काही कारण सरकारची आली असतील, इट इज कम्प्लिटली फाईन. पण आता समजून घेऊ की यात नक्की काय गोष्टी घडल्या. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एजू स्पार्क इंटरनॅशनल आणि मेरिट ट्रक सर्व्हिसेस. आता मेरिट ही जी आहे ही आणखी दुसऱ्या राज्यामध्ये ब्लॅकलिस्ट झालेली कंपनी. ठीक आहे, आता या सगळ्यामध्ये काय घडलंय बघा. मी म्हटलं ना तुम्हाला की टेंडर कसं सेट होतं याचं उत्तम उदाहरण सांगतो. झालं काय, एक केस स्टडी आणला मी. केस स्टडी काय सांगतो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे 100 मूल्यांकन आलं होतं ज्यावेळी टेंडर मागवलं तेव्हा, बरोबर. त्यानंतर या सगळ्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टरचं 94.58 मूल्यांकन या सगळ्या बाबतीत होतं. एजू स्पार्क इंटरनॅशनलला तेच 65.10 मूल्यांकन होतं. आता 65ला मिळणार की ज्याला सगळ्यात जास्त ज्याचं मूल्यांकन त्याला मिळणार, तर सगळ्यात जास्त त्याला मिळणार. म्हणजे टाटा कन्सल्टन्सीकडे हे आतापर्यंत काम जायला पाहिजे होतं, पण तसं नाही घडलं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला हे टेंडर मिळणं अपेक्षित असताना सुद्धा ही प्रक्रिया आणखी राबवण्यात आली. नंतर रिव्हॅल्युएशन त्याचं करण्यात आलं आणि सगळ्यात शेवटी काय तर एजू स्पार्क या कंपनीला परत एकदा हे टेंडर देण्यात आलं. त्यावेळी त्यांचा दर हा 371 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी निश्चित करण्यात आलेला होता आणि हेच काम त्यांनी सबलेट केलं आणि ते 180 रुपयाने त्या मेट्रिक कंपनीला दिलं. म्हणजे 371.70 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यापाठी त्यांनी सरकारकडून या सगळ्यामध्ये घेतले आणि तेच काम त्यांनी 180 रुपयामध्ये सबलेट केलं. आणि या सगळ्यामध्ये असं दिसतं की मग मेरिट ट्रक या कंपनीमुळे केंद्रीय प्रवेश विभागाने ह्या सगळ्याला काळ्या यादीत टाकलं होतं तरी सुद्धा तिला काम देण्यात आलं. महत्त्वाचं असं आहे की प्रत्यक्ष काम न करता अतिरिक्त नफा मिळवण्यासाठी एजू स्पार्क कंपनी वापरलेलं हे राजकीय व्यवस्थापन आणि कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती मात्र अजून महाराष्ट्रात कोणी बोलायला तयार नाही. आता 2021 असेल, 22 असेल, यानंतर काय झालं की याच कंपन्यांनी आपल्या संलग्न कंपन्यांचा समूह तयार केला की मीच माझ्या वेगवेगळ्या नावाने 4 कंपन्या वेगवेगळ्या माझ्या नातेवाईकांच्या किंवा कोणाच्या भावाच्या किंवा आणखी कोणाच्या मित्रांच्या नावाने कंपन्या काढायच्या. आणि त्यानंतर काय केलं, याच सगळ्या कंपन्या निविदा प्रक्रियेत येतात. म्हणजे माझ्याच 3 डमी कंपन्या मी भरणार आणि त्यातली एक कंपनी फायनलाइज होणार. आणि या सगळ्यासाठी महाराष्ट्राचा CET सेल पूरक भूमिका आता घेत नाही ना, असा प्रश्न या सगळ्यातून आता कुलकर्णींनी उपस्थित केला. आणि महत्त्वाचं काय, याच कंपन्यांना केंद्रीय प्रवेश परीक्षेची सर्व कामं दिली जातात. अशा प्रकारे ठराविक कंपन्या मिळूनच या शुल्काचा CETच्या शुल्काचा मलिदा खात असल्याचं आता स्पष्ट झालंय. मी तुम्हाला या 3 कंपन्यांचं उदाहरण दिलं. आता बघू आपण पैसे किती गेलेत. आता समजून घेऊ 2021 ते 25चा हिशोब. एजू स्पार्क ही जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तिला 2021-22च्या CET परीक्षेचं काम देण्यात आलं होतं. 2 वर्षांच्या कामासाठी कंपनीला जवळपास 90 कोटी रुपये देण्यात आले. ठीक आहे, एका CETसाठीचे. 2023 साली CET परीक्षा कॅप अर्थात केंद्रीभूत प्रवेश मिळण्यासाठी 84 कोटी रुपये देण्यात आले. 2023 मध्ये लर्निंग आणि टेस्टिंग सेंटरच्या उभारणीसाठी परत एकदा आणखी एक स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, तिला 120 कोटी रुपये देण्यात आले. 2024 साली CET परीक्षा जेव्हा कॅप अर्थात जी केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया सगळ्यातली आहे त्याच्यामध्ये परत एकदा या एजू स्पार्कला 90 कोटी रुपये देण्यात आले. 2024 साली LTC प्रकल्प 2.0 म्हणजे यातला आणखी एक प्रकल्प त्यांनी करण्यात आलेला होता, तर त्याच्यासाठी इंडस एज्युट्रेन प्रायव्हेट लिमिटेडला 127 कोटी देण्यात आले. 2024 सालीच CCTV सर्वेक्षणासाठी एजू स्पार्क प्रायव्हेट लिमिटेडला परत एकदा 40 कोटी देण्यात आले. बघा, एकत्र गोष्ट होत नाहीत, सगळ्याचे वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्येकासाठी टेंडरिंग करून आणायचं. आम्ही ट्रान्सपरन्सी दाखवतोय असं दाखवायचं आणि माझेच आणखी कोणतरी त्याला ॲप्लिकेबल राहणार. ठीक आहे. याच वर्षी मॉक टेस्टसाठी निटकॉन लिमिटेड नावाची कंपनी आहे, तिला 20 कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर LTC हिला मनुष्यबळ प्रकल्पासाठी स्किल ट्री कन्सल्टिंग
ही जी कंपनी आहे तिला 8 कोटी देण्यात आले, तर 2025 मध्ये सीईटी परीक्षा याचा जो कॅपच्या अंतर्गत जे प्रवेश प्रक्रिया होती त्याच्या अंतर्गत एज्युस्पार्कला 120 कोटी देण्यात आले. 2021 ते 2025 दरम्यान सीईटी परीक्षेसाठी 384 कोटी समजून घ्या. त्यानंतर एलटीसीच्या प्रकल्पासाठी 247 कोटी, सीसीटीव्ही आणि इतर काही गोष्टी असतील तर ह्याच्यासाठी 68 कोटी रुपये, असे 699 कोटी रुपये याच स्पेसिफिक कंपन्यांमध्ये देण्यात आले. आणि कुलकर्णींचा दावा आहे की या सगळ्या कंपन्या स्वतःच म्हणजे एकाच मालकाच्या वेगवेगळ्या सगळ्या टेंटॅकल्स आहेत आणि तो फक्त त्या डमी भरतो आणि त्यातलंच कोणाला तरी ते टेंडर फायनल होतं, जेणेकरून आपणच दाखवायचं आपल्याच 3 कंपन्या भरायच्या आहेत, त्यातल्या एकाला हे टेंडर फायनल होत होतं. 2021 पासून आता केंद्रीय प्रवेश परीक्षेची निविदा ही प्रक्रिया व्यवस्थापन करण्याची जी पद्धती सुरू झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने निविदा जाहीर करणे म्हणजे टेंडर तुम्ही डिक्लेअर करणं, त्यानंतर त्या प्रक्रियेसाठी खासगी सल्लागार पण नेमणे, सदर सल्लागाराची सुद्धा संशयास्पद भूमिका सगळ्यामध्ये दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्राप्त झालेल्या निवेदनांचा तांत्रिक मूल्यांकनात काहीतरी उगाच म्हणजे टेक्निकल इश्यूज काढायचे आणि तो कन्सल्टंट तिथे नेमायचा आणि तो काहीतरी टेक्निकल काढणार आणि ह्या 2 कंपन्या आहे, ही कंपनी आहे, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी फायनलाइज करण्यात आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आत्ता मी तुम्हाला जे व्हॅल्युएशन सांगितलेलं होतं ते अत्यंत महत्त्वाचं याच्यासाठी आहे की याच व्हॅल्युएशन अंतर्गत जी 1 नंबरची कंपनी होती TCS ती येणं अपेक्षित होतं, तसं झालं नाही. सध्या माझ्या माहितीनुसार TCS MPSCची वगैरे एक्झाम्स काही बघतीये, पण ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं त्या गोष्टी झालेल्या नाहीत, हे या सगळ्या प्रक्रियेवरून दिसतं. आणि याच कंपन्या ठरवून की आज तू उद्या मी आणि परवा परत आणखी कोणतरी, अशा पद्धतीने या सगळ्या मलिदा खात्यात की काय असा प्रश्न उपस्थित होतात आहे. माझ्याकडे टेंडर्सचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, मी याच्यावरती आता सिरीजच करणार आहे. 4 ऑक्टोबर 2024चं डॉक्युमेंट आहे, हे 14 ऑक्टोबरला कसं परत करण्यात आलं त्याचं डॉक्युमेंट आहे. आणखी त्याच्या पुढच्या तारखेला 2 त्यातल्या वर्क ऑर्डर निघाल्या. ह्या सगळ्या वर्क ऑर्डर आता माझ्या हातात आहेत. कधी कोणाला किती पैसे दिले या सगळ्याचे हिशोब आहेत. सरकार म्हणत असेल की हे अत्यंत पारदर्शकदृष्ट्या आम्ही केलं आहे, तरीसुद्धा हे जे प्राध्यापक इतके वर्ष काम करतायत यांनी या सगळ्या डिटेल्स काढल्यात आणि त्याच्यामधून खरंच तुम्हाला दिसतं की कोणत्या याच्यामध्ये कोण क्वालिफाय झालं आणि कोण डिस्क्वालिफाय झालं आहे, मग कोणाची मूल्यांकनं किती होती हे दिसतं. म्हणजे आता याच्यामध्ये दिसतं की बघा 3 बिडर आहेत, CTCLने काढलेले टेंडर सांगतो. आता ह्या टेंडरची जी ॲड आहेत काय दिसतंय की फायनल टेक्निकल स्कोर ऑफ टेक्निकल इव्हॅल्युएशन. बघा याच्यामध्ये काय दिसतंय तर फायनल स्कोर टाटा कन्सल्टन्सीचं 98.25 आलेला आहे, एक SRIT इंडिया म्हणून आहे तिचं 85 आलेलं आहे आणि 3 नंबर आणि त्याच्या खाली आहे 95.75 ही एज्युस्पार्क प्रायव्हेट लिमिटेड. आता जी 98 आहे तिला मिळणं अपेक्षित आहे, पण तसं नाही झालं. रिव्हॅल्युएशन मुद्दामून करण्यात आलं, टेक्निकल त्रुटी काढल्या आणि त्यानंतर परत एकदा एकमेकांचे स्कोर बदलण्यात आले आणि मग हे सगळं झालेलं आहे असं या कुलकर्णींचं म्हणणं आहे. आता तुम्हाला आणखी पुढे सांगतो. हे आहे माझ्याकडे बिहार सरकारचं पूर्ण डॉक्युमेंट. बिहार सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये मधल्या काळामध्ये काही मेल झालेले आहेत, म्हणजे थोडक्यात काही पत्रव्यवहार झालेला आहे. त्यातला 3 फेब्रुवारी 2026ला याच गव्हर्नमेंटने संबंधित कंपनी संदर्भात तिकडे सुद्धा बिहारच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम झाले आहेत अशा संदर्भात पत्र काढले आणि याची एक चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो पब्लिक इंटरेस्ट रिप्रेझेंटेशन सिकिंग डायरेक्शन्स फॉर इन्व्हेस्टिगेशन इन पॅन इंडिया टेंडर रिगिंग प्रोक्युरमेंट आणि मॅन्युप्युलेशन इन गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, म्हणजे जे गव्हर्नमेंटचं ॲप आहे त्याच्या थ्रू पण काही इश्यूज आहे सगळ्यामध्ये झाल्याचं आता दिसतं. त्याच्यावरती कोणाला किती आणि किती कोणत्या कंपन्या आहेत याचे क्वालिफिकेशन वगैरे असे सगळे डॉक्युमेंट या सगळ्यामध्ये आहेत. मी आणखी याचा अभ्यास करून आणखी डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, पण मुद्दा असा आहे आत्तापर्यंत आपल्याला दिसतंय की इकडे इतके मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला इकडे 40% आणि 50% कसे काय, किंवा इकडे ग्रुपमध्ये आणखी कमी मार्क्स कसे काय. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी सतत चाललेल्या दिसत आहेत. मला आणखी एका व्यक्तीने सांगितलं की कंपनीमधून ह्या गोष्टी कशा पद्धतीने मॅन्युप्युलेट करण्यात आलेल्या आहेत याबद्दल अजून कोणालाच माहिती येत नाही आहे. कंपनीतल्याच एका व्यक्तीने त्याला कॉन्टॅक्ट केला ज्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलेलं होतं. असं ते सगळं नेक्सस झालं आहे तयार आत्ताच्या घडीला. या सगळ्यावरती महाराष्ट्राच्या CET-CELने उच्च तंत्र शिक्षण विभागाने क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करणं जास्त गरजेचं आहे. पण टेंडर सेट कसं झालं याचा आजचा हा रिपोर्ट. मुंबई तक पाहत राहा.